नमस्कार मंडळी. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना कोणाची याचाही फैसला झाला. राज्यातील जनतेने शिवसेना ही एकनाथ शिंदेची असं सरळ निकालाद्वारे सांगून टाकलं. निकालाच्या अगोदर आणि निवडणुकीपूर्वी देखील अनेक वेळा उद्धव ठाकरे सातत्याने हे बोलत होते की शिवसेना नेमकी कोणाची याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागला नाही, पण जनतेच्या न्यायालयात विधानसभा निवडणुकीत हा निकाल नक्की लागेल. आणि तसा निकाल लागला आणि जनतेने सांगून टाकलं की ही शिवसेना जी शिंदेकडे आहे ती खरी शिवसेना. शिंदेंना या निवडणुकीत 56 जागा मिळालेल्या. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा सांगितलं होतं की माझ्यासोबत जे जी लोक आली आहेत, जे आमदार आलेले आहेत, त्यांना तर निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहेच, पण या निवडणुकीत 51 जागा जर मी मिळवल्या नाहीत तर राजकारण सोडून देईन. त्याची खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली होती, पण शिंदे यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आणि त्यांचे 56 आमदार हे या निवडणुकीत विजयी झाले. अशा रीतीने शिवसेना कोणाची हे माप राज्यातील जनतेने अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या पदरात टाकलं. मंडळी, अनेक वेळा असं होतं की आपण काय बोलतो आणि प्रत्यक्ष काय होणार आहे याचा अंदाज लागत नाही. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही अनेक वेळा असंच झालेलं आहे. उद्धव ठाकरे हे काही पूर्णवेळ राजकारणी नाहीत. तसेच राजकारणाबरोबर जो मान मतबार जो येतो त्यासाठी उद्धव ठाकरे हे राजकारणात आलेले आहेत. ते संघटनेवर लक्ष देत नाहीत, कष्ट करत नाहीत, संघटनेला द्यावा लागणारा वेळ त्यांच्याकडे नाही, अशा तक्रारी वारंवार होत होत्या. आणि त्या तक्रारी खऱ्या आहेत की काय असं या निकालाने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. शिवसेना आतापर्यंत अनेक वेळा फुटली आहे. सगळ्यात अगोदर छगन भुजबळ यांनी शिवसेनेला सुरुंग लावला होता आणि ते आपल्या सोबत काही आमदार घेऊन शिवसेनाच्या बाहेर पडले होते. त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि बाळासाहेबांचा आपल्या संघटनेवर असलेला होल्ड यामुळे छगन भुजबळ यांना शिवसेना सोडणं हे तितकंसं सोपं नव्हतं. तरीही भुजबळांनी ते धाडस केलं, कारण त्यावेळेस सत्तेत असलेले शरद पवार हे त्यांच्या सोबत होते आणि सगळी सरकारी यंत्रणा देखील छगन भुजबळ यांच्या सोबत होती आणि त्यामुळे छगन भुजबळ यांचं निभावलं. नाहीतर छगन भुजबळ यांचा निभाव लागणं कठीण होतं. ते जे सगळेजण शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते त्यातले पुढे किती विजयी झाले हा संशोधनाचा विषय. पण छगन भुजबळांना जरी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये आपलं अस्तित्व जपता आलं, तरीही त्यांच्या सोबत आलेले आमदार मात्र एक एक करत गळत गेले आणि तो प्रभाव अर्थातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा होता. त्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. अर्थात त्यावेळेसही बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि जरी ते हयात असले तरी ते वार्धक्याकडे झुकलेले होते. नारायण राणे यांच्या सोबतही काही आमदार गेले. त्यांनी आपापलं अस्तित्व काँग्रेसमध्ये निर्माण केलं, पण म्हणावा तसा प्रभाव नारायण राणे यांचा जाणवला नाही. वैयक्तिकरित्या नारायण राणे स्वतःचा प्रभाव टाकत होते, पण त्यांच्या सोबत असलेले आमदार मात्र आपल्या अस्तित्वासाठी झटत होते मित्रांनो. कारण मूळ शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काँग्रेसमध्ये किती जनाधार मिळेल हे याची कल्पना त्यांना नव्हती आणि ती कल्पना नसल्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी त्या आमदारांना नेमकं काय करायचं किंवा भविष्य काय आहे, विचारसरणी कुठली असली पाहिजे,
याबद्दल गंधवार्ताही नव्हती. एखाद्या मुलाला नवीन शाळेत नेऊन टाकलं की तो मुलगा जसा गोंधळून जातो, कारण त्याचे मित्र नसतात, वातावरण वेगळं असतं, आणि त्या गोंधळलेल्या अवस्थेत तो स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोच असं नाही, अनेक वेळा तो तिथे बुजून जातो. तशीच काहीशी अवस्था ही या आमदारांची झाली. नारायण राणे मात्र स्वतः आपलं अस्तित्व टिकवून होते. त्याच सुमारास मित्रांनो, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. अर्थात नारायण राणे असतील किंवा अ, राज ठाकरे असतील, या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दोष देऊन शिवसेना सोडली होती. राज ठाकरे यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, मनसे नावाचा. या मनसेने सुरुवातीला खूप चांगली कामगिरी केली. 2009च्या निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. मनसे काहीतरी करेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल असं वाटत असताना मनसेने मात्र सपशेल नांगी टाकली. आणि त्याचं कारणही तसंच होतं की जसे उद्धव ठाकरे हे पूर्णवेळ राजकारणी नव्हते, तसं राज ठाकरे ही पूर्णवेळ राजकारणी नव्हते. त्यांनी पक्ष संघटनेकडे आवश्यक तितकं लक्ष दिलं नाही आणि हळूहळू मनसे पक्ष मागे पडत गेला. स्वतःचं अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण करायची योग्य संधी राज ठाकरे यांना उपलब्ध झाली होती, पण राज ठाकरे यांनी त्या संधीचं सोनं केलं नाही. आणि या विधानसभेतही राज ठाकरे यांचं डिबॅकल झालं. राज ठाकरे ही स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं पदचिन्ह महाराष्ट्राच्या राजकारणावर सोडण्यास सफल झाले नाहीत. मंडळी, या 3 नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदे यांची परिस्थिती भिन्न होती. एकनाथ शिंदे यांनी सत्ता सोडून भाजप सोबत जाणं पसंत केलं होतं आणि आपल्या सोबत 40 आमदारही घेतले होते, खासदारही घेतले होते. अशा वेळेस एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली होती. आणि कशाच्या भरोशावर? तर फक्त आणि फक्त भाजपच्या भरोशावर. त्या भाजपला पाठीत खंजीर खुपसला म्हणून उद्धव ठाकरे दोष देत होते. युतीत आम्ही अनेक वर्ष सडलो म्हणून सांगत होते. त्या भाजपवर विश्वास ठेवून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदार खासदारांनी, कार्यकर्त्यांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली होती. हा जुगार होता मित्रांनो, अक्षरशः जुगार होता. पण एकनाथ शिंदे तो जुगार खेळले. मंडळी, कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो. विश्वासाशिवाय हे जगत चालणं मुश्किल असतं. हे एकनाथ शिंदे यांना उमजलं, कळलं होतं आणि त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला आणि भाजपने त्यांचा विश्वास ठोकारून लावला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा राज्यावर उमटवला. एकनाथ शिंदेच्या अगोदर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, जे मातोश्रीच्या बाहेर पडायचे नाही. मात्र एकनाथ शिंदे गावखेड्यात फिरत होते, लोकांना प्रत्यक्ष भेटत होते, त्यांच्या समस्या जाणून घेत होते, त्या समस्या निवारण्यासाठी प्रयत्न करत होते आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला भावलं होतं. अशा प्रकारे गावखेड्यात फिरताना एकनाथ शिंदे अंदाज घेत होते की कुठला मतदारसंघ हा आपल्यासाठी योग्य आहे, कुठे आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, याचा अंदाज त्यांनी त्याच वेळेस घेतला होता. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे हे निवडणूक प्रचारादरम्यान कॉन्फिडन्सली बोलले की हो, 51 जागा जर मी निवडून आणले नाहीत किंवा 51 माझे आमदार निवडून आणले नाहीत, तर मी राजकारणाचा राजीनामा देईन.
राजकारणातून निवृत्त होईन, हा कॉन्फिडन्स त्यांच्यात होता. इतकंच नाही मित्रांनो, तर सत्तेचा वापर एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटनेसाठी केला, शिवसेना वाढवण्यासाठी केला. आणि आज त्याचं फळ एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे. त्याचं फळ मिळालंय. त्यांचे 56 आमदार निवडून आले आहेत आणि परिस्थिती अशी आहे की शिवसेनेला जी काही 18-19% मतं मिळायची अगोदर, ती सगळीच्या सगळी एकनाथ शिंदे यांच्याकडे ट्रान्सफर झालेली आहेत, वळली आहेत. आणि म्हणूनच हे सांगावं लागतंय की जे नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे यांना जमलं नाही, ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं. एकनाथ शिंदे यांनी मोठा गेम खेळला होता, तो म्हणजे थेट शिवसेनेवरच दावा ठोकला होता. असा विचार न भूतो न भविष्यती कोणी केला असेल. राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ यांच्या मनातही कधी असा विचार आला नसेल, किंवा आजही अनेक नेते आहेत शिवसेनेमध्ये, त्यांच्या मनालाही हा विचार शिवणार नाही. ते धाडस एकनाथ शिंदे यांनी केलं. आणि त्यावेळेस माझ्यासारख्या अनेकांनी, ज्या अनेक पत्रकारांनी ही शंका उपस्थित केली होती की शिवसेनेचं हे शिवधनुष्य एकनाथ शिंदे यांना खरंच पेलवेल का? मंडळी, बाळासाहेबांनी स्थापन केलेली संघटना, त्यासाठी केलेले कष्ट, हे सगळं खांद्यावर घ्यायचं, स्वतः चिरडायचं नाही त्याखाली, पण खांद्यावर घेऊन पुढे जायचं. खूप मोठी कामगिरी होती. खूप मोठी कामगिरी होती. ती अर्थातच विधानसभेच्या निकालाने स्पष्ट सांगितलंय की शिंदेंनी ती पार पाडली. ती पार पाडली. आणि म्हणूनच जे नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे यांना जमलं नाही, ते शिंदेंनी करून दाखवलं. आणि बघूया आता पुढे काय होतं. मंडळी, आता परिस्थिती अशी आहे की शिंदेंनी शिवसेना ज्या वेगात पुढे नेली आहे, उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले नगरसेवक हे आता शिंदे गटात येऊ इच्छित आहेत. काही आमदारही उत्सुक आहेत. आणि त्यामुळे भीती एकच आहे, कदाचित उद्धव ठाकरे एकटे राहतील का? बघू. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.